नाशिकला जाताना इतकी भारी लोकेशन दिसली होती ना आम्हाला फोटो काढण्यासाठी, त्याच्यामध्ये मित्राला मला पुरं फोटो काढायचं येड, मग मजा नादच का. आणि आमचं सकाळीच ठरलेलं होतं की नाशिक मध्ये ऊन वाढण्याच्या आधी आहे ना नाशिक मध्ये पोहोचून जायचं. पण इथलं वातावरण बघण्यामध्ये इतकं मग्न झालो की आपल्याला नाशिकला जायचंय येतं विसरूनच गेलोय. काय लगबग करत नाशिक कडे निघालोय, पण या वेळेस टेन्शन नव्हतं कारण की आपल्याकडे डायरेक्ट डायनासोर होता. मग डायनासोर बेमटालत ये ना डायरेक्ट नाशिक मध्ये आलो. आणि नाशिक मध्ये आल्यानंतर म्हटलं आधी पोटोबा करू मग विठोबा करू. मग त्यानंतर काय काय खाल्लं असेल सांगता येणार नाही. म्हणता आता विठोबा म्हणजे आपलं जे काम होतंय ना ते करत बसू. म्हणजे मित्राचा होताय पेपर, मित्र तर पेपर द्यायला निघून गेलाय, मी बाहेर ही मांजरची गमत बघत बसलोय. त्यानंतर आहे ना आम्ही एकदम भारी मंदिराकडे आलेलो होतोय आणि आपल्या मंदिराच्या बाहेर आहे ना एक दादाचं शॉप होतंय आणि त्या शॉप मध्ये ना लय भारी भारी वस्तू विकायला आल्या होत्या आणि त्यांच्याकडे ना ऑर्गॅनिक हनी बी विकायला होतंय आणि त्या दादाने आपल्याला एक बॉटल गिफ्ट पण दिली. मग त्यानंतर आहे ना आपण मंदिरामध्ये एंटर केलोय. मध्ये गेल्यानंतर इतकं भारी वातावरण होतंय ना डायरेक्ट नादच खोळा होतंय. मग दर्शन बिर्शन केल्यानंतर आहे ना आम्ही नदीकडे आलोय. इथून व्ह्यू जर दिसत होताय ना डायरेक्ट नादच खोळा. आणि मंदिराच्या बाहेर आलोय यो गडी तर डायरेक्ट आवाजच द्यायला लागून गेला. माझं जे काम होतंय ना ते बी करून घेतलंय, म्हणजेच माईक घ्यायचा होता. आणि सर्व काम झाल्यानंतर आहे ना पोट बी म्हणायला लागलं मालिक खिला दे नाही तर डायरेक्ट उपट डालेंगा. मग आम्ही जेवण बिवण करायला लागलोय ना आम्हाला डायरेक्ट 11 वाजून गेले. मग आम्ही 11 वाजता घराकडे निघालोय. मग असेच ब्लॉग पाहण्यासाठी ना फॉलो करून घ्या. बाय बाय.